दिनांक 20 नोव्हेंबर प्रभाग क्रमांक 14 मधील विविध महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व नगर विकास योजनेअंतर्गत एकूण 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। या अनुषंगाने पूर्ण झालेल्या तसेच पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचं लोकार्पण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला। मंजूर विकास कामांमध्ये खालील कामांचा समावेश आहे। 1. एसटी स्टँड ते गरवारी कॉलेज मार्गाचा रस्ता निर्मिती कार्य, निधी 16,14,000। 2. मारुती चौक येथे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सीडी वर्क, निधी 11,60,000 रुपये। 3. विवेकानंद मंडळ सतीश पवार घर खाली सरकारी घाट रस्ता विकास तसेच गावभाग जोशी गल्ली रस्ता सुधारणा, निधी 12,04,000। या कामांमुळे प्रभागातील वाहतूक सुलभता, पावसाळ्यातील निचरा व्यवस्था सुधारणा तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं। उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिर्जे, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, युवराज बावडेकर, रणजित सावर्डेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंखे, जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर, जिल्हा सचिव उदय मुळे, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे, जैन प्रकोष्ठचे प्रशांत गौंडाजे, उद्योग आघाडीचे शरद नलावडे, संदीप कुकडे, माधुरी वसगडेकर, स्मिता पवार, मनीषा कुकडे, सुलभा जोशी, मोहन जामदार, नितीन काका शिंदे, सौ आशा शिंदे, प्रथमेश वैद्य, शुभम चव्हाण, अनिकेत खिलारे, प्रताप बेर्जे, गजानन नलावडे, स्नेहजा जगताप यांसह सर्व भाजपा पदाधिकारी, सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।